ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। रचनानुवाद कौमुदी धडा अभ्यास 19वा आपण प्रवेश करत आहोत. या धड्यामध्ये द्वि शब्द, जसं आपण पाठीमागच्या पाठामध्ये एक शब्दाचे एकह, एकम, एकेन, एकस्मै, एकस्मात, एकस्य, एकस्मिन असे रूप पाहिले पुल्लिंगामध्ये, स्त्रीलिंगामध्ये, नपुंसकलिंगामध्ये आणि त्यांचा वापर कसा करावा हे पाहिलं. त्यानुसार त्याचप्रमाणे या 19व्या पाठामध्ये येणार आहे द्विशब्द. मग द्विशब्द पुल्लिंगामध्ये कसा चालतो, नपुंसकलिंगामध्ये कसा चालतो, हे सगळं आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. नंतर द्विवचनांत शब्द. मग द्विवचन दर्शवणारे शब्द कोणते आहेत ते या पाठामध्ये येणार आहेत. द्विवचनांत शब्द. बर. त्याचबरोबर लंग लकार. लंग म्हणजे पास्ट टेन्स आहे, ग येतो, लक्षात घ्यायचे, त्या एका टिंबाने फरक होतो. लंग लकार. ओके. लंग लकार भूतकाळामध्ये, मग तो तर आपण पाहिलेला आहे. आपण पाहिलेला आहे तो परस्मै पदांचा आहे. या पाठामध्ये जो येणार आहे तो आत्मनेय पदांविषयी असणार आहे. मग सगळ्यात पहिला आपण आता द्विशब्द कसा चालतो तो आपण पाहूया. तर आपण टाईप न करता अष्टाध्यायी.com वरती शब्दपाठ आणि मूळ शब्द आहे द्वि. जसा तत् शब्द पुल्लिंगामध्ये सह तौ ते होतो, स्त्रीलिंगामध्ये सा ते ता होतो, मूळ शब्द तत् आहे. तसंच हा जो द्वि हा मूळ शब्द आहेत. मूळ शब्द हा फक्त द्विवचनातच चालतो. मग अगदी सोपा आहे, जसा राम शब्द चालतो तसाच हा शब्द चालणार. किती सोपं आहे बघा. रामौ द्वौ, थोडंसं मोठं करतो, रामौ द्वौ, रामौ द्वौ. आणि 3 वेळा रामाभ्याम 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 येतं म्हणून द्वाभ्याम द्वाभ्याम द्वाभ्याम. द्व शब्द राम राम, द्व द्वौ. राम शब्द होतो रामाभ्याम, द्व शब्द होईल द्वाभ्याम द्वाभ्याम. आणि द्वयोहो द्वयोहो, जसं रामयोहो तसं द्व शब्दाचं द्वयोहो. मग याचे अर्थ आपल्याला माहिती आहेत. जेव्हा आपल्याला दोघ जण काहीतरी क्रिया करत असतील तेव्हा आपण वापरणार द्वौ. आणि हे काय संख्या विशेषण आहेत, म्हणजे दोन राम. मग द्वौ रामौ असं आपण म्हणणार. ज्यावेळी आपल्याला दोघांना असं म्हणायचं असेल, दोघांना, कारण की द्वितीय विभक्ती म्हणजे सलाते सलानाते, दोघांना किंवा दोघांना. द्वाभ्याम तृतीय विभक्ती ज्यावेळी आपल्याला दोघांकडून असं म्हणायचं असेल किंवा दोघांसोबत, ज्यावेळी, म्हणजे आपल्याला आता विभक्त्यांचे अर्थ माहिती आहेत कारकांचे, तेच अर्थ फक्त इकडे लावायचे. बरं, इथे आपण कडून म्हणूया, तरी चला एकदा लिहूया. चतुर्थी विभक्ती साठी, साठी आपण म्हणूया. चतुर्थी साठी. पंचमी पासून. चतुर्थी काय साठी. मग याचे वाक्य लिहिल्यानंतर तुम्हाला अगदी क्लिअर होणार आहे. हम्म, ओके.
काय होते? दोघांसाठी, द्वाभ्याम, म्यूट म्यूट, दोघांपासून, नदी नदी तुम्हाला आणि मलाच गेली. म्यूट, आणि दोघांपासून, पंचमी, इथे द्वयोहो, दोघांचा, इथं, इथे दोघांमध्ये. ठीक आहे. आता आपण त्याचे वाक्य बनवूया, मग आपल्याला अजून स्पष्टता येईल. द्वौ बालकौ. मग सर द्वौ नाही म्हटलं तरी चालतं का? बालकौ म्हणजे दोन बालक, तरी सुद्धा चालतं. जर तुम्हाला अजून सांगायचं असेल स्पष्ट, दोन मुलं, द्वौ बालकौ गच्छतः, दोन मुलं जातात. मग आता जर दोघांना तुम्हाला कर्म बनायचं असेल तर बालक, बालिका किंवा माता द्वौ बालकौ पश्यतः, आई दोन मुलांना पाहते. पहिला द्वौ बालकौ कर्ता आहे, दुसरा द्वौ बालकौ कर्म आहे. बघा, माता द्वाभ्याम पुत्राभ्याम सह खेलती. आई काय करते? दोन मुलांसोबत खेळते. द्वाभ्याम पुत्राभ्याम. मग पुत्र शब्दानुसार द्वि किंवा द्व शब्दाची विभक्ती झाली. पिता द्वाभ्याम, सगळीकडे सारखंच असणार आहे, द्वाभ्याम पुत्राभ्याम. मग याचा अर्थ सारखा असला म्हणून सारखाच अर्थ आहे का? नाही. चतुर्थी आहे म्हणजे दोन मुलांसाठी. पिता द्वाभ्याम पुत्राभ्याम उपहारम आणयती. उपहारम म्हणजे काहीतरी गिफ्ट, खाऊ. उपहारम आणयती. आता इथलं जे द्वाभ्याम आहे, पासून, मग अध्यापक किंवा शिक्षक द्वाभ्याम छात्राभ्याम, दोन विद्यार्थ्यांकडून काय दक्षिणाम स्वीकरोति. दक्षिणाम स्वीकरोति. दोन मुलांकडून काय दक्षिणा घेतात. द्वाभ्याम, द्वयोहो, द्वयोहो पुत्रयोहो, दोन मुलांचं, दोन दोन मुलांचा पिता रामः अस्ति. राम दोन मुलांचा पिता आहे. सिंपल वाक्य. ओके. द्वयोहो, दोघांमध्ये, द्वयोहो कः श्रेष्ठतमः. आता तुम्हाला तमः प्रत्यय माहिती म्हणून मी सप्तमी मुद्दा म्हणून वापरली. दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे असा प्रश्न विचारला आपण. कः श्रेष्ठतमः. दोघांमध्ये रामकृष्ण योहो द्वयोहो कः श्रेष्ठ. राम आणि कृष्णांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? प्रश्न चुकीचा आहे. दोघही श्रेष्ठच आहेत. ठीक आहे. द्वयोहो, द्वौ द्वौ, मग हा कशासारखा चालला शब्द? रामसारखा. रामची जी विभक्ती तीच यांची विभक्ती. आता आपण आता स्त्रीलिंगामध्ये पाहूया. तुम्हाला हे माहितीच असल्यामुळे थोडं आता वेगात घेऊया, कारण की एक शब्द तुम्हाला माहिती. आता हे जे आहे हे काय आहे? द्वे, स्त्रीलिंग शब्द आहे. मग हा कसा चालणार? तर द्व शब्द जसा रामासारखा चालला, तसा द्व शब्द आता कसा चालणार आहे? सीतेसारखा चालणार आहे. कसा बरं? सीते सीते सीताभ्याम सीताभ्याम सीतयोः सीतयोः, असा. मग बघा, द्व शब्द, सीते द्वे, पुन्हा सीते होतं म्हणून पुन्हा द्वे. ह्याच्यात कळण्यासारखं अवघड असं काही नाही बरं का. जसा सीता शब्द चालतो तसा फक्त तुम्हाला द्व चालवायचा आहे. आणि या ठिकाणी सगळी रूपं कसली येणार आहेत? स्त्रीलिंगाची. म्हणजे कशी? पटापट 7 वाक्य लिहितो, तुम्हालाही पुन्हा पुन्हा त्याचं आवर्तन होईल. द्वे कन्ये, दोन मुली, द्वे कन्ये आगच्छतः,
आता कन्ये दोन असल्यामुळे आगच्छती नाही होणार, आगच्छत होणार. द्वे कन्ये सह पश्यती. तो दोन मुलींना पाहतो. सह आधी लिहायच्या ऐवजी नंतर लिहिलं. सह द्वे कन्ये सह पश्यती किंवा सह द्वे कन्ये पश्यती. पुढे कसं होणार मग? सा बघा, सा द्वाभ्याम सा द्वाभ्याम कन्या कन्याभ्याम सह पठती. ती दोन मुलींसोबत अभ्यास करते. द्वाभ्याम कन्याभ्याम. ओके. पुढे दोन मुलींसाठी बघा, सा द्वाभ्याम दोन मुलींसाठी चतुर्थी विभक्ती असल्यामुळे साठी द्वाभ्याम कन्याभ्याम अ, जलम आणयती. ती काय करते? दोन मुलींसाठी जल आणते. सा मुद्दामून सगळीकडे सा घेतोय किंवा आता एशा घेतो. एशा म्हणजे ही, सा म्हणजे दूरची. एषा द्वाभ्याम कन्याभ्याम दोन मुलींपासून अत्र आगच्छती. ती दोन मुलींपासून या ठिकाणी येते. बघा पुढे, एषा द्वयोः कन्ययोः ग्रामं गच्छति. ती दोन मुलींच्या गावाला जाते. मग दोन मुलींच्या असल्यावर गच्छतः व्हायला पाहिजे, नाही. कर्त्यानुसार क्रियापद. एषा द्वयोः ही दोघांमध्ये काय आहे? पटुतरा. कारण की आता मी तर पटुतमा, पटुतमा दोघांमध्ये तुलना करायची असेल तरफ प्रत्यय. अनेकांमध्ये एकाला वेगळं करायचं असेल तमः प्रत्यय. मग इथे तमः का नाही झालं? कारण की आपण मुलीविषयी बोलतोय म्हणून तमा. जर पुल्लिंग असेल तर तमः. अशा प्रकारे द्वे द्वे द्वाभ्याम द्वाभ्याम द्वाभ्याम. आता गंमत अशी आहे, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग सारखेच चालतात. द्वे 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 द्वाभ्याम द्वाभ्याम द्वाभ्याम. का? वनम वने वनानी, वनम वने वनानी, वने वनेच आहे. मग या ठिकाणी नपुंसकलिंगामध्ये पण काय होईल? द्वे द्वेच येणार आहे. फक्त स्त्रीलिंग शब्दाच्या ऐवजी लिंग कुठलं असणार आहे या ठिकाणी? नपुंसकलिंग असणार आहे. काही फरक आहे का? काहीच फरक नाही. बघा, तुम्ही जर नपुंसकलिंग उघडलं तोच शब्द आहे. का? तर द्वे शब्द चालणार वनम सारखा. मग वने वने, सीता शब्दामध्ये सुद्धा सीते सीते. पटापट वाक्य लिहूया, 2 मिनिटं लागतील. द्वे द्वे फले, फलम फले, द्वे फले पततः, दोन फळं पडतात. मग पतती का नाही झालं? कर्ता द्विवचनामध्ये आहे. बर, रामः द्वे फले पश्यती. राम काय करतो? दोन फळांना पाहतो. काळं घेतलं तर बरं पडेल कलर. ओके. द्वे फले पश्यती. रामः काय लिव होत सगळे. रामः द्वाभ्याम द्वाभ्याम फलाभ्याम राम दोन फळांसोबत खेळतो. द्वाभ्याम फलाभ्याम सह खेलती. वाक्य बनवलेले असंच. रामः
रामः द्वाभ्यां नगराभ्यां दोन नगरांसाठी नगराभ्यां धनम आणयती. राम काय करतो? दोन नगरांसाठी. आता हे स्त्रीलिंगासारखं असलं तरी आपल्याला याच्याबरोबर शब्द लिहिताना नपुंसकलिंगच लिहावं लागणार आहे. रामः द्वाभ्याम राज्यात आगच्छति. राम काय करतो? दोन राज्यातून येतो. मग ही राज्य, नगर, फळ हे शब्द मी का वापरतोय? कारण की सगळे नपुंसकलिंग आहेत. रामः द्वयोः द्वयोः राम दोघांचा दोघा राज्य नगर द्वयोः मित्रयोः मित्रयोः राम दोन मित्रांचा राम दोन मित्रांचा काय करतो? दोन राम दोन मित्रांचा बॉल कंदुकम कंदुकम दोन मित्रांचा बॉल राम विकतो. विक्रीणाती. जे आठवलं ते लिहिलं. दोन मित्रांचा बॉल राम विकतो. दोन मित्रांमध्ये रामः द्वयोः मित्रयोः मित्रयोः श्रेष्ठतमः. टोटल तिघ आहेत ना, राम आणि ते दोन. दोन मित्रांमध्ये टोटल तिघ श्रेष्ठतमः किंवा चतुरतमः काहीतरी नवीन चतुरतमः अस्ति. जर रामाची तुलना एकाबरोबर केली तर पंचमी आपण करू, पण दोघांबरोबर केल्यामुळे आपण सप्तमी विभक्ती करतोय. ओके. अशा प्रकारे द्विशब्द चालतो. द्वौ द्वौ पुल्लिंगामध्ये, द्वे द्वे स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगामध्ये, सातही विभक्त्यांमध्ये त्यांचे वाक्य आपण पाहिले. मग जेव्हा आपल्याला दोघांसाठी, दोघांना, दोघांचा, दोघांमध्ये हे सगळे शब्द वापरायचे असतील त्यावेळी आपण या शब्दांचा वापर करणार आहे. मग आता आपण पाहूया लंग लकार किंवा काही अ, क्रियापद आपण पाहूया आणि मग पुढच्या हाफमध्ये लंग लकार आपण पाहूया. क्रियापद भरपूर असल्यामुळे आता पाहूया. दीक्ष सोपे सोपे आहेत. दीक्ष त्यातले आपल्याला काय माहिती आहे? दीक्ष दीक्षते. आता हे सगळे काय आत्मनेपदातील धातू आहेत, म्हणजे ते चालताना चालणार सेवते सारखे. ते पठती दीक्षती नाही होणार, दीक्षते. मग कसे होणार? दीक्षते. म्हणजे काय? दीक्षा देणे आहे ना. एखाद्याला संन्यासाची दीक्षा देतात, ठीक आहे, एखाद्याला ब्रह्मचर्याची दीक्षा देतात, याला काय दीक्षा देणे म्हणतात. किंवा वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दीक्षा असतात, त्या दीक्षा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा दीक्षा देण्याची पद्धत आहे, पण जास्त स्ट्रिक्ट नाही आहे. म्हणजे दीक्षा देण्याच्या बाबतीत, दीक्षा दिल्यानंतर नियम पाळण्याच्या बाबतीत आहे. पण काही काही ठिकाणी जसं महानुभव पंथ आहे, त्यांच्यामध्ये दीक्षा देण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. तसं प्रत्येक संप्रदायानुसार दीक्षा बदलतात. तर हे दीक्षते म्हणजे दीक्षा देणे. यतीही छात्रम दीक्षते. बर, वाक्य लिहित नाही, जमलं तर नंतर लिहूया. भास भासते चमकना. भास भासते म्हणजे काय? चमकणे. मराठीमध्ये चमकणे. भास भासते. लिहूया का वाक्य एक एक? चला लिहूया. दीक्षते यतीही बालकम दीक्षते. यती काय करतो? लहान मुलाला दीक्षा देतो. बर. चमकणे. हारह. हारह म्हणजे गळ्यातला नेकलेसच. हारह
भासते रात्र. रात्री दिवसा सुद्धा लिहायला पाहिजे. हारह भासते म्हणजे चमकतो. भासते. आदर्शः छात्रः सर्वत्र भासते. आदर्श छात्र विद्यार्थी हा काय चमकतो सगळीकडे. आता भासते मराठीतलं भास वेगळा आहे आणि हा भास वेगळा आहे. बर. आलंबते. आ उपसर्ग आहे. लंब धातू आहे. त्याचं होतं आलंबते. म्हणजे काय आधार घेणे. आलंबते. आधार घेणे, आधार देणे, आधार घेणे असा दोन्ही सुद्धा अर्थ आहे. आधार देणे किंवा घेणे असा दोन्ही सुद्धा अर्थ या ठिकाणी आहेत. आलंब धातू आहे. आलंबते. सातवीमध्ये एक धडा जातो. एक छान धडा आहे कासवाचा. कासवाचा आणि दोन पक्षी असतात. ते दोन पक्षी त्या कासवाला एका तलावातून दुसऱ्या तलावात नेतात. पण ते म्हणतात की तू काही बोलायचं नाही. तो बोलतो की मी मूर्ख आहे का काय बोलायला. मी नाही बोलणार कारण की मी चोचीमध्ये ती काठी पकडली आणि ती काठी तुम्ही दोघांनी पकडलेली आहे. आणि असं तुम्ही मला मदत करताय या तलावातून त्या तलावात जायला. मग त्या ठिकाणी हा शब्द आलाय आलंबते. आलंब्य म्हणजे त्याचा काठीचा आधार घेऊन. मग आपण वाक्य लिहूया. आलंब्य. आलंबते. अ, वृद्ध वयस्कर माणूस आणि स्त्रीलिंग स्त्री असेल तर वृद्धा. वृद्ध दंडम आलंबते. वृद्ध किंवा खंजः सुद्धा चालेल. वृद्ध दंडम आलंबते. वृद्ध काय करतो? दंडाचा आधार घेतो. आलंबते. आधार घेणे, देणे दोन्ही सुद्धा अर्थ आहे. क्षम. क्षम. क्षम कसा चालतो? नॉर्मलच आहे क्षम सुद्धा. क्षम. क्षमते. म्हणजे काय? क्षमा करणे. क्षम. क्षमते. दोन धातू आहेत. क्षाम्यते पण होतं, पण ते वेगळ्या ठिकाणी होतं. या ठिकाणी सगळे सेवते सारखे चालणार आहेत. म्हणजे काय? क्षमा करणे. क्षमा करणे. ओके. रामः रावणम क्षमते. आपण बघूया धातू तुम्हाला जर काय अडचण असली तर कसं बघायचं हे पण बघून घ्या. कारण की क्षमचं क्षाम्य पण होतं. मग काय फरक आहे? जायचं धातू पाठामध्ये लिहायचं क्षम आणि लिहिल्याबरोबर तुम्हाला कळेल बघा. एक आहे प्रथम गणाचा. एक 510. त्याचा नंबर आहे 510. एक आहे चतुर्थ गणाचा. ठीक आहे. एक आहे चतुर्थ गणातील 128. मग क्षमते इथे तुम्ही क्लिक केलं की लगेच त्याचे फॉर्म जसं सेवते चालतो तसा क्षमते चालतो. म्हणजे आपलं बरोबर चालू आहे असं आपल्याला लक्षात येईल. रामः रावणम क्षमते. आणि चतुर्थ गणातला असेल तर वेगळं त्याचं रूप होईल. गाह. गाह गाहते म्हणजे घुसणे. गाह गाहते म्हणजे घुसणे. अं, घुसणे. घुसणे. गाह गाहते. सिंह वनम गाहते. गाहते. सिंह काय करतो? वनात घुसतो. गाह गाहते. प्रवेशती सुद्धा आहे तो परस्मै पदातील हा आत्मनेय पदातील आहे. गाहते. देन पुढे आहे श्रमस. हा धातू येतो भगवद्गीतेमध्ये श्रमस. श्रमसते. श्रमसते. ज्यावेळी अर्जुन युद्ध कुरुक्षेत्रावरती उभा आहे, भगवंताला आज्ञा दिली
की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर आणि ज्यावेळी तो आपल्या इष्ट मित्र सखे स्वजन सोयरे सगळ्यांना बघतो, आचार्य पुत्र पितृन सगळ्यांना जेव्हा पाहतो तेव्हा श्रमसते हसतात, त्याच्या हातातून श्रमसते गळून पडणे, गिरणा, मराठीमध्ये गळून पडणे, गिरणा, पडणे हातातून, श्रमसते हसतात त्वक्चैव परिदह्यते, माझी सगळी त्वचा काय करते, दाह निर्माण करते. माझ्या हातातून जो गांडीव धनुष्य आहे, जो मला मोठ्या कष्टाने मिळालेला आहे, तो सुद्धा प गळून पडतो. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवम श्रंसते हस्तात. हस्तात हातातून, रामातून, हस्तात गांडीवम श्रंसते, माझा तो धनुष्य आहे तो गळून पडतो. आपण काय लिहूया, पडणे. हम्म, काय लिहूया. नेत्राभ्याम, नेत्राभ्याम डोळ्यातून अश्रू पडतात, अश्रुणी. हे सुद्धा एका धड्यामध्ये येतं. 10वी मध्ये एक धडा आहे जननी तुल्य वत्सला. त्यामध्ये एक आता काय काय सांगू, त्यामध्ये एक शेतकरी एका दुर्बळ असणाऱ्या बैलाला कष्टाने त्याला चालवत असतो आणि तो पडतो. मग हे बघून सगळ्या धेनूंची आई सुरभी, दिव्य लोकातली, तिच्या डोळ्यातून काय होतं, अश्रुणी, स्रंसते, स्रंसते, नेत्राभ्याम स्रंसन्ते, अश्रुणी अनेक आहेत. काय पडतात, तर अश्रू पडतात, अश्रू, अश्रुणी, अश्रुणी. ओके. स्रंसते काही लिहू शकता, काही पडतं. वृक्षात पत्राणी स्रंसन्ते असंही लिहू शकतो. जे मला आठवलं तरी ध्वंस, ध्वंस म्हणजे ध्वंस होणार, ध्वंसते म्हणजे काय, नष्ट होणे, नष्ट होणे, नष्ट होणे. दुःख, जसं जे आपल्याकडे 6 शास्त्र आहेत, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, योगशास्त्र, योग, सांख्य शास्त्र, पूर्व पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, काय तेच बोललो का? न्याय आणि न्यायशास्त्र, अरे बापरे, न्याय, तोंडात नाव आहे. ओके, पुन्हा एकदा. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, योग, न्याय, योग, सांख्य, न्याय आणि आहे कोणाच्या लक्षात, 6 शास्त्र किती सोपं आहे. न्याय, असं होतंय बघा. प्राच्य न्याय, सांख्यशास्त्र घेतलं. सांख्य झालं, न्याय आणि, अरे देवा, अजून एक शास्त्र आहे, 6 शास्त्र, त्याच्यामध्ये एक जे शास्त्र आहे न्यायशास्त्र, त्यांचं असं म्हणणं आहे 21 दुःखांचा ध्वंस होणे म्हणजे मोक्ष आहे. न्याय आणि त्या सोबतीलाच एक असतं, न्याय, अरे आलंच पाहिजे. किती सोपं आहे माहिती आहे का, ते मला आठवल्यानंतर वाटेल किती सोपं आहे. सर न्यायशास्त्र, वैशेषिक, हा, सांख्य, वैशेषिक, योग. न्याय वैशेषिक सांख्य योग. ओके, कणाद आणि कणाद मुनी आणि एक अजून आहेत, दोन सते. सो ज्ञानाने काय होतं, ज्ञानात, ज्ञानेन दुःखानी ध्वंसन्ते, काय वाक्य आहे? ज्ञानेन, ज्ञानामुळे, दुःखाणी, दुःखाणी वैशेषिक आठवतच नव्हतं, दुःखाणी ध्वंसन्ते, ज्ञानामुळे काय होतं, दुःख निघून जातात.
ध्वंसन ते शेवटचा आहे व्यथ. व्यथ हा सुद्धा भगवद्गीतेमध्ये धातू येतो. सांगतो कुठे येतो. व्यथ व्यथते म्हणजे दुःखित होणे. दुःखित होणे. मग दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान असं म्हणतात की कोण मोक्ष प्राप्त करण्यासाठी योग्य आहे. त्याच्यामध्ये भगवान वापरतात यम हिन व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सह अमृतत्वाय कल्पते. तो अमृतत्वाला योग्य आहे जो न व्यथयन्ते ते, जो काय अजिबात इकडे तिकडे होत नाही, दुःखित होत नाही कशामुळेच. यम हि न व्यथयन्ते ते, व्यथयन्ते रूप आहे व्यथते, दुःखित होणे. रामः दुःखेन, दुःखामुळे दुःखित होतो. व्यथते. रामः दुःखेन, दुःखामुळे तो व्यतीत होतो. किंवा धनेन, धनेन व्यथते. अशा प्रकारे हे धातू आहेत. दीक्षते, भासते, आलंब आलंबते, क्षमते, गाहते, स्रंसते, ध्वंसते, व्यथते. बर. अ, या धड्यामध्ये काही जे शब्द येत आहेत तेही आपण पाहूया. द्व आपण पाहिलं. द्व सारखे अजून दोन शब्द आहेत, उभ आणि उभयः. उभयः, उभयः, उभय असे हे दोन शब्द आहेत. उभ आणि उभय. ह्या दोघांचा अर्थ काय? दोन असा अर्थ आहे. ज्यावेळी आपल्याला दोन सांगायचं असेल त्यावेळी. मग याच्याविषयी अजून एक नियम आहे, तो पुढच्या कक्षामध्ये पाहूया. आपल्याला लंग लकारामध्ये पाहायचं आहे. उभ दोन म्हणजे गीतेमध्ये येतं बघा, उभौ तौ न विजानीतः, दोघांनाही कळत नाही. उभौ तौ न विजानीतः. मग आता हे जसा द्वि शब्द हा द्विवचनातच चालतो, तसा हे जे शब्द आहेत द्वि शब्द, याच्यामध्ये एक नियम त्यांनी सांगितलेला आहे. तो नियम मी पुन्हा सांगतो, आता नको. या दोघांचा अर्थ फक्त दोन एवढा आहे असं लक्षात ठेवा. दुसऱ्या अध्यायामध्ये असा श्लोक येतो, उभौ तौ न विजानीतः नायम हंती न हन्यते. दोघही जाणत नाही, याला कोणी मारूही शकत नाही आणि हा मरतही नाही. खूप सुंदर श्लोक आहे, दुसऱ्या अध्यायातील आहे. चला ठीक आहे. शब्द आहे पुढे द्विज. एक शब्द आहे द्विज म्हणजे ब्राह्मण असं म्हणतो आपण, पण द्विज हा शब्दाचा अर्थ आहे ज्याचा दोन वेळा जन्म झालेला आहे. म्हणजे एकदा आईच्या पोटातून जन्मतो आणि दुसरा त्याच्यावरती केले गेलेले संस्कार. संस्कार म्हणजे आपण जे म्हणतो ते नॉर्मल संस्कार नाहीत, ब्राह्मण होण्यासाठीचे संस्कार. म्हणून ते म्हणतात, मोठं वाक्य मनुस्मृतीचं अतिशय मोठं फेमस वाक्य आहे, जन्मना जायते शूद्रः. जन्माने सगळे शूद्रच असतात. नंतर त्यांच्यावर जे कर्म केले जातात त्याच्यामुळं त्यांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या पदव्या प्राप्त होतात. नाहीतर जन्माने काय सगळे शूद्र आहेत. मग ब्राह्मणाचं दोन वेळा होतं म्हणून सगळ्यांचं दोन वेळा होतं, शूद्र सोडून. मग इथं ब्राह्मण त्यांनी म्हटलेलं आहे. पण द्विज शब्दाचा अर्थ आहे दोन. द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे जायते, जो दोन वेळा जन्म घेतो, ज्याचा दोन वेळा जन्म होतो त्याला द्विज असं म्हणतात. बर. पुढे शब्द बघ बघा, त्यांनी हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य सगळं दिलंय. सो द्विज शब्दाचा अर्थ पक्षी हा सुद्धा आहे. म्हणजे एकदा आईच्या पोटातून तो येतो आणि नंतर तो त्या अंड्यातून बाहेर येतो.
म्हणून त्याला. दातांना सुद्धा काय म्हणतात? द्विज. आहे ना. आता एक आपले पहिले दात ते पडतात आणि त्याच्यानंतर दुसरे दात येतात. द्विरेफ. द्विरेफ शब्दाचा अर्थ आहे भवरा. भवरा. ह्याचं पण एक अर्थ आहे, आता सगळ्यांचेच माझ्या उपलब्ध नाही आहेत, म्हणजे लक्षात नाही. द्विरेफ. द्विरेफह म्हणजे भवरा. भवरा म्हणजे आपलं हे भ्रमर. मासा. मासा नाही, भ्रमर. त्याला मराठीत काय बोलतो आपण? भुंगा. हा, भुंगा, भवरा. नंतर पुढे आहे शब्द बलम. खूप सारे शब्द आहेत. बलम. हा एक लिहूया. बलम म्हणजे काय? शक्ती. मग द्विजह पुल्लिंग शब्द आहे आणि दुसरा त्यांनी हा शब्द दिलेला आहे बलम. बलम शब्दाचा अर्थ